नमस्कार, मी सुभाष भांडे आणि आपण पाहताय लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज. जोपर्यंत धरणग्रस्त शेतकऱ्यांचे पुनर्वसन पूर्णपणे होत नाही तोपर्यंत बंदिस्त जलवाहिनीसह पवना धरणाच्या डागडुजीचे कामसुद्धा करू देणार नाही, असा इशारा देत शेतकऱ्यांनी पवना धरणग्रस्तांच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित केली. या पत्रकार परिषदेमध्ये सर्व शेतकरी आणि पवना धरणग्रस्त संयुक्त संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पत्रकारांना माहिती देताना धरणग्रस्त संघटनेचे पदाधिकारी नेमके काय म्हणाले? पवना धरणग्रस्त संयुक्त संघटनेच्या वतीने अगदी कमी वेळामध्ये आपणा सर्व पत्रकार बंधूंना या प्रेस कॉन्फरन्सचं जे काही निमंत्रण दिलं आणि आम्हा तमाम धरणग्रस्तांच्या ज्या काही व्यथा समजून घेण्यासाठी आपण अल्पावधीमध्ये या ठिकाणी उपस्थित राहिलात, त्याबद्दल संपूर्ण पवना धरणग्रस्त संयुक्त संघटनेच्या वतीने तमाम धरणग्रस्त शेतकरी बांधवांच्या वतीने मी आलेल्या सर्व पत्रकार बांधवांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. खर तर ही अर्जंटमध्ये पत्रकार परिषद घेण्याचं कारण काय, हा जो काही सर्वांना प्रश्न पडलाय त्याच्या संदर्भामध्ये गेली 60 वर्षापासून आमचा धरणग्रस्तांचा जो काही प्रश्न प्रलंबित आहे पुनर्वसनाचा, तो पुनर्वसनाचा प्रश्न सोडवण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून मंत्रालयामध्ये कार्यवाही चालू आहे आणि त्याचाच भाग म्हणून सर्व धरणग्रस्तांना पवना परिसरामध्ये 2 एकर व पवना परिसराच्या इतरत्र 2 एकर याप्रमाणे 4-4 एकर क्षेत्र देऊन पुनर्वसन करायचं असं सर्व धरणग्रस्तांनी आणि प्रशासनाकडून मान्य झालेलं होतं आणि त्याची कारवाई आता मंत्रालय स्तरावरती चालू आहे. तथापि 2 दिवसापूर्वी माननीय मुख्यमंत्री साहेब यांचं एक पत्र आम्हाला मिळालं की ज्याच्यामध्ये दिनांक 3/7/2026 रोजी मंत्रिमंडळ सभागृह विधान भवन पुणे येथे पवना जलवाहिनी प्रकल्पाबाबतची बैठक आयोजित केलेली आहे आणि त्या बैठकीसाठी तालुक्यामधील तसेच पिंपरी चिंचवड मधील सर्व आजी माजी आमदार पदाधिकारी यांना निमंत्रित केलेलं आहे. परंतु खेदाची बाब म्हणजे ज्या पवना धरणावरती संपूर्ण पिंपरी चिंचवड महानगरपालिका अवलंबून आहे, त्या पवना धरणातल्या धरणग्रस्त शेतकरी बांधवांना तसेच पवना धरणग्रस्त संयुक्त संघटनेच्या कोणत्याच पदाधिकाऱ्याला या ठिकाणी आमंत्रित केलं नाहीये. किंबहुना कुठल्याच धरणग्रस्त शेतकऱ्यांना विश्वासात न घेता ही जी काय मिटिंग आयोजित केलेली आहे, त्या मिटिंगच्या संदर्भामध्ये आम्हा शेतकऱ्यांचं पुनर्वसन होणार किंवा नाही होणार या संदर्भामध्ये किंवा त्याची दिशा कशा पद्धतीची राहणार, तर ते संपूर्ण जाणून घेण्यासाठी किंवा आमची व्यथा मांडण्यासाठी या ठिकाणी या प्रेस कॉन्फरन्सचं आयोजन केलेलं आहे. या पुढील सविस्तर माहिती पवना धरणग्रस्त संयुक्त संघटनेचे अध्यक्ष म्हणून आपल्याला संबोधित करते. प्रश्न बोला ना. प्रथमतः आलेल्या सर्व पत्रकारांचे पवना धरणग्रस्तांच्या वतीने मी स्वागत करतो आणि आल्याबद्दल आभारी मानतो. मूळतः पहिला प्रकल्प झाला म्हणून आज पाईपलाईन असेल किंवा बाकीचे काही उपप्रश्न निर्माण झाले आणि त्याच्यावरती आज 3 तारखेला मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग लागते आणि कुठल्याही धरणग्रस्ताला निमंत्रित न करता परस्पर निर्णय घेतला जातो. मग गेले 60 वर्ष या धरणाच्या आतील जे काय 1203 खातेदार संपादित होऊन घरदार बुडवून विस्थापित झाले, त्यांच्याकडे आजही कुठल्याच शासनाच्या प्रतिनिधीने, पदाधिकाऱ्याने किंवा महानगरपालिकेने ज्या धरणावरती इतका मोठा राक्षस उभा राहिला महानगरपालिकेसारखा चिंचवड पिंपरी, या चिंचवड पिंपरीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचं एक कर्तव्य होतं की बाबा आपण ज्याच्या जीवावरती एवढं मोठं, ज्यावेळेस 7 माळ्याच्या बिल्डिंगी 4 माळ्याच्या बिल्डिंगी होत्या, त्यात आज 35-35 माळ्याच्या टावर झाले, ते कशाच्या जीवावर झालं, आपण त्यांचं प्रतिनिधित्व, त्यांचं पालकत्व आपण घ्यावं, ही भूमिका सुद्धा आज तागायत स्थानिक पदाधिकाऱ्यांना किंवा त्या महानगरपालिकेला सुचलं नाही. परंतु आज बाकी पाईपलाईन घेत असताना पूर्वी 60 वर्षापूर्वी झाले पण त्यांना आपण काहीच दिलं नाही, ना जमीन दिली, ना त्यांचं पुनर्वसन झालं, ना नोकऱ्या दिल्या, ना नागरी सुविधा दिल्या. सर्व गोष्टी तशाच ठेवून परस्पर निर्णय घ्यायचा आणि मनाला वाटेल अशा पद्धतीने हे राज्यकारभार करतात. मला तर वाटतं ही लोकशाही नसून ही लोकशाही आहे. मला वाटतं मी केलं, मी तसंच करीन, मी तुम्हाला विश्वासात घेणार नाही, अशा मनमानी कारभार सध्या राज्यामध्ये चालू आहे. आणि मी तर त्याच्या पुढे जाऊन बोलेन की ह्या मतदारसंघातून 2-2 वेळेस आमदार झालेले आहेत
तीन वेळेस खासदार होऊन गेलेले आहेत. या प्रत्येकाकडे आम्ही वेळोवेळी पत्रव्यवहार करून मागणी केली की आमची एक मुख्यमंत्री साहेबांची शेवटची एक मिटिंग होऊ द्या, नाहीतर आम्हाला जलसमाधी घेतल्याशिवाय पर्याय नाही. जर उद्या हा प्रकल्प पूर्ण झाला तर 100% आमच्याकडे परत कोणी पाहणार नाही. त्यामुळं गेल्या 17 वर्षापासून पवनेचं ज्यावेळेस निर्मिती झाली त्यावेळेस 40 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पवनेचं मजबूतीकरण करायचं असं त्या रेकॉर्डली आहे. परंतु पुनर्वसन न करता ते कामही आम्ही थांबवलेले आणि उद्या जर काय एखादा धोका झाला तर आमचेच कोणतरी नातेवाईक, आमचे बांधव धरणाच्या खाली त्याचं काय, म्हणजे इतकं निष्काळजीपणाचं हे साधारण सत्ताधारी आणि प्रशासन काम करते. तर माझी आपल्याकडून एकच विनंती आहे की आमचा आवाज, आमचा धरणग्रस्तांचा 863 लोकांचा जो आवाज आहे तो माननीय सदस्य जे काम करणारे आहेत मंत्रिमंडळात त्यांच्यापर्यंत पोहोचावा आणि त्यांनी आमच्या या धरणग्रस्तांचा जो प्रलंबित प्रश्न आहे तो मार्गी लावावा अशी आमची पत्रकारांना विनंती आहे. आणि ही जास्तीत जास्त व्हायरल बातमी करून सर्वसामान्यांना जो गैरसमज पसरवण्याचं काम झालंय तो दूर व्हावा यासाठी ही पत्रकार परिषद आम्ही घेतलेली आहे. पुढील प्रश्न जे तुम्हाला वाटतात ते विचारा, आम्ही आमच्या ह्याने उत्तर त्याला देऊ. आज या ठिकाणी संपूर्ण पत्रकार बांधव आणि माझ्या संयुक्त संघटना आणि धरणग्रस्त बांधव येथे आलेले आहेत. प्रत्येकाला पोटतिडीक आहे. हिरिरीने काम करतात. 50 वर्ष आलं माझा कार्यकर्ता इथं या संघटनेमध्ये काम करतोय. पायापासून कळसापर्यंत काय घडलं ते आमच्या सरकारला पूर्ण माहिती आहे. कसे मोर्चे केले, किती वेळा अटक केली, किती 18 दिवस आम्ही सत्याग्रह करून आम्हाला आमच्यावर केशी झाल्या, FIR झाल्या, त्या सगळ्या मागे घेतल्या गेल्या. न्याय तेवढाच मिळाला का आमच्या केशी मागे घेतल्या. आज पिंपरी चिंचवड सारख्या ठिकाणी लक्ष्मणराव जगताप महापौर असल्यापासून आम्हाला आश्वासन दिली गेली की आम्ही ही 20-22 गावं दत्तक घेऊ, त्या रिंग रोड करू, त्यांच्या पूर्ण ज्या अपुऱ्या पुनर्वसनाच्या काही कामं राहिलेले तेही आम्ही पूर्ण करून देऊ. प्रत्येक घरटी खातेदार नव्हे तर घरटी एक म्हणून कामाला लावू. फक्त आश्वासनच राहिली. त्यानंतर दुसरा विषय असा की आज आम्ही काम करत असताना आमच्यात मतभेद वाढवण्याचं काम होतं, त्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे. कारण त्याच्यामुळे काय होतं, शेतकरी तुम्ही एकामध्ये करतात, ते होऊ नये. समजून घेतात, समजदारपणा आहे, सगळं घेतात, पण तेही झालं नाही पाहिजे. समजून घ्यायच्या आधीच समजलं पाहिजे. तर कुठलाही धरणग्रस्तांना किंवा संघटनेला विश्वासात न घेता हे काम चालतं, हे आमच्या अन्यायच आहे. कारण जी आम्हाला भूक आहे, जी आम्हाला ताण आहे, बंदिस्त पाईपलाईन गेलीच पाहिजे, परत डॅमला सपोर्ट मिळलाच पाहिजे. परंतु आमच्या धरणग्रस्त प्रत्येक काम करताना आम्हाला वजाबाकीत ठेवून केलं जातं, हा एक मोठी खेदाची बाब आहे. आज आम्ही जे जमलो आहोत आणि तुम्ही आमचं हे वरपर्यंत पोचवाल आमचे विचार, ह्या अपेक्षेने जमलो आहोत. तर आमच्या मुलांना काम, आमचं पुनर्वसन, आतापर्यंत रखडलेलं जेवढं आम्ही अन्याय हाल अपेक्षा सहन करायचं तेवढं केलेलं आहेत. इथून पुढे करायला लागू नये अशी आमची एक शासनाला आणि लोकप्रतिनिधींना विनंती आहे. तर मुलांना काम, आतापर्यंत 340 लोकांना तुम्ही 4 एकर दिली, त्याप्रमाणे आम्हालाही 4 एकर द्या. तुमच्याकडे 4 एकर उपलब्ध नाही तर 2 एकर द्या. 2 एकरचा आमच्याकडे जार द्या. नंतर ती पुढे आम्हाला मिळेल ती आम्ही घ्यायला तयार आहोत. ह्या दृष्टीने सगळं काम करून घ्यावं ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याची इच्छा आहे. आणि आजपर्यंत आम्ही या 50 वर्ष झाला अपेक्षा सहन केला, त्याला कुठेतरी दुजरा मिळावं, त्याला कुठेतरी समाधानाचा वारं लागावं एवढीच इच्छा आणि माझ्या धर्मस्थ बांधवाची सर्व मनोकामना पुरी व्हावी ही सर्वानुमते मी विनंती करतो. पत्रकार बांधवांनी हा हिरिरी शब्द आमचा पुढे पणाला लावून पुढे पाठवावं एवढी विनंती करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
पवना धरणग्रस्त संयुक्त संघटना या संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय नारायणजी बोडके, माजी अध्यक्ष रविकांतजी रसा, त्याचबरोबर संस्थेचे कायदेशीर सल्लागार वकील साहेब आणि सर्व धरणग्रस्त पदाधिकारी, शेतकरी बांधव, पत्रकार बंधू या ठिकाणी उपस्थित झाले. आवर्जून अचानकपणे आपणा सर्वांच्या समोर ही पत्रकार परिषद घेत असताना आपणा सर्वांचं पत्रकार परिषदेमध्ये या ठिकाणी संघटनेच्या वतीने स्वागत करण्यात येत आहे. येत्या 3 तारखेला महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या उपस्थितीमध्ये या पवना धरणग्रस्तांच्या प्रश्नासाठी एक बैठक आयोजित केलेली आहे. खरी तर ही बैठक आमच्या माहितीप्रमाणे पिंपरी चिंचवडला पाईपलाईन बंदिस्त देण्यासाठी आयोजित केलेली आहे असं कानावर येत असताना धरणग्रस्तांना यामध्ये विश्वासात घेतलेला जात नाही. या गोष्टीचा आम्हाला कोणताही कल्पना न देता आजची ही बैठक या ठिकाणी आयोजित केली आहे. आणि ह्या बैठकीमधील जे काही मागण्या गेल्या 60 वर्षापासून शेतकऱ्यांच्या प्रलंबित आहेत, त्यामध्ये शेतकऱ्यांना जमीन देणे असेल, त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरी लावली असेल, या अनेक प्रश्न प्रलंबित असताना हे प्रश्न सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधींनी अनेक वेळा त्या ठिकाणी शासन दरबारी संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न देखील केलेला आहे. परंतु अनेक वेळा संघटनेने मोर्चे आंदोलने करून देखील हा प्रश्न सुटलेला नाही. तेव्हा भविष्यामध्ये हा प्रश्न सुटल्याशिवाय शासनाला कोणतेही काम या पवना धरणावर करता येणार नाही असं या संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही जाहीर करतो की बंदिस्त पाईपलाईन असो किंवा धरणाचं मजबूतीकरण असो, भविष्यामध्ये पवना धरणग्रस्तांचे सर्व प्रश्न हे प्रामुख्याने त्यांनी सोडवल्याशिवाय हे कोणतेही काम त्यांना करता येणार नाही असं या ठिकाणी प्रामुख्याने नमूद करून येणाऱ्या काळामध्ये जे काही उर्वरित शेतकरी आहेत, 340 शेतकऱ्यांना जमिनीचं वाटप झालेलं आहे. उर्वरित शेतकऱ्यांना जमिनीचं वाटप व्हावं. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचं धरणग्रस्त यादीमध्ये नाव नाही, त्या शेतकऱ्यांची यादी पुनर्गठित करून त्यांची कागदपत्राची शहानिशा करून आवडच्यानुसार ती यादी पूर्ण करून त्या धरणग्रस्तांना ठरल्याप्रमाणे 2 एकर या भागामध्ये आणि 2 एकर या जिल्ह्यामध्ये कुठेही जमीन दिली तरी आम्ही घ्यायला तयार आहोत अशी आमची प्रामुख्याने मागणी या ठिकाणी आपणापुढं आवर्जून नमूद करून की आमच्या मागण्या आपण शासनापर्यंत पोहोचवाल अशी या ठिकाणी मी अपेक्षा करतो आणि आपण सर्वांचे आभार मानतो. तुम्ही जो उल्लेख करताय बैठकीचा 3 तारखेच्या बैठकीचा, ती बैठक पुनर्वसनासंदर्भात नाही, क्लिअर विषय दिलेला की जलवाहिनीची बैठक आहे. मग त्या बैठकीला तुम्हाला निमंत्रित करायला पाहिजे होतं असं तुमचं म्हणणं. असंच आमचं म्हणणं आहे. जलवाहिनी पवना डॅम मधूनच जाणार आहे ना या बैठकी. आमचा प्रश्नच असा आहे की पवना जर झालं नसतं तर तुम्ही पाईपलाईनच नेली नसती. मग जर आता पाईपलाईनसाठी तुम्ही इतके ऍक्टिव्ह आहात तर तो 60 वर्षाचा जो प्रश्न आहे तो तुम्ही निकाली का काढत नाही? जर आम्हाला 2023 मध्ये पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील पालकमंत्री असताना सर्व तालुक्यातले विद्यमान आमदार साहेब असतील, माजी मंत्री असतील, खासदार साहेब असतील, यांच्या सगळ्यांची मिटिंग झाली. त्याच्यामध्ये आम्हाला कलेक्टरच्या स्वरूपात देखील दिलं की पूर्वी झालं तसं तुम्हाला इथं 2 एकर आणि उपलब्ध होईल तालुक्यात तिथं 2 एकर असं पुनर्वसन आपल्याकडे आता डाटा पण आमच्याकडे आहे. दुसरा मुद्दा की जाणून बुजून आम्हाला टाळलं जातं का? कारण हा 60 वर्षाचा जो आमचा एकदम खराब अनुभव आहे शासनाच्या मार्फत, त्यामुळे आमची भूमिकाच नकारात्मक झाली की जाणून बुजून शेतकरी आपला वापर करते का. त्यामुळं ही पत्रकार परिषद घेऊन त्या 3 तारखेच्या मीटिंगमध्ये जमल्यास आम्हाला जर प्राधान्याने भूमिका मांडण्याची संधी जर दिली तर आमच्या जे काही मागण्या आहेत किंवा जे काही आमचे हालाप्रश्न आहेत ते आम्ही त्या मंत्रिमंडळाच्या समोर कॅबिनेटच्या मांडू आणि तो आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा असल्यामुळे तुम्हाला आम्ही. तुमच्या जर सगळ्या मागण्या मान्य केल्या तर बंदिस्त जलवाहिनीला तुमचा पाठिंबा राहील का? कारण या भागातून त्यासाठी विरोध होतो. काय सांगा? हा जो प्रश्न आहे हा राजकीय आहे. त्याच्यामुळे परत आम्हाला त्या राजकारणामध्ये न पडता आम्ही फक्त पुनर्वसन जोपर्यंत नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याच प्रक्रियेला
होऊन देणार नाही. मग ते मजबूतीकरण असेल नाहीतर पाईपलाईन असेल, आमचं पुनर्वसन पहिलं करावं, त्यानंतर आम्ही आमची भूमिका मांडू की नक्की आम्ही कशामध्ये आहोत. तर आज जर आम्ही आमची भूमिका जाहीर केली तर परत आमच्यावरतीच ताशेरे किंवा आमच्याकडेच बोटे येतील, कारण 60 वर्ष आम्ही भोगलेले. आमचा मूळचा खातेदार एक होता, आज त्याच खातेदाराचे 60-60, 70-70 गटाच्या कुटुंबामध्ये वारस झाले. जर आता तुम्ही 2 एकर प्रमाणे प्रस्तावित करता की 2 एकर जर भेटलं तर जे आम्ही आता कमीत कमी उदरनिर्वाहाचं साधन बनवले ते पण कम्प्लीट तुकडे होतील, ठिकऱ्या होतील. आम्ही तो धरणग्रस्त परिस्थितीत राहणार नाही, आम्हाला हिथून हाकलून बाहेर काढलं जाईल. त्यामुळे आमची भूमिका येते की जर आम्हाला फक्त तुम्ही 2 एकर घेताय ते आम्ही घ्यायला तयार आहे, तडजोड म्हणून घ्यायला तयार आहे, तशी गरज नाही घ्यायची. पण तडजोड कारण कोर्टाने सूचित केले, 2017 मध्ये कोर्टाने सूचित केले की जसं पूर्वी 340 लोकांचं झाले, माझ्याकडे आता हे आहे 340 लोकांची यादी, कुठं कुठं कसं कसं वाटप झाले, त्याच्यामध्ये 7 एकर पर्यंत वाटप झालेले, 7.5 एकर पर्यंत वाटप. मग जर तुम्ही त्यावेळेस त्या लोकांना केलं तसं आमचं जर केलं असतं तर आज ही दिवसच आले नसते. म्हणजे आज जर तुम्ही आम्हाला इथं 2 एकर दिलं तर आता कुटुंब संख्या इतकी मोठी झाली की आता की चालूची 2 फूट तुम्ही कुणाला एका मिरीला देत नाही. तर त्याच्यात आमचे हिस्सेदार वाढलेत, भागीदार वाढलेत. उद्या ते आमच्या उरावरती येऊन बसतील आणि इथून आम्हाला परत भूमिहीन होऊन शनी बाहेर निघायला लागेल. म्हणून जर ती 2 एकर आम्हाला उर्वरित जर भेटली तर तेच चुळी बांगडी म्हणून आम्हाला इतरत्र बाकीच्या खातेदारांना त्यांचं समाधान करून धरणग्रस्त म्हणून काय 10-5 गुंठे येतील तो आम्हाला तिथं परत तेवढंच. कारण आज तुम्हाला सांगतो प्रधानमंत्री किसान योजना आमच्या धरणग्रस्तांना नाही, कारण आमच्या नावाने 7/12च नाही. महाराष्ट्र शासन लाडकी बहीण योजना करते, वर्षाला 40-45 हजार कोटी त्यांना देते. मग पवनेवरतीच एवढं तुमचं वक्रदृष्टी का? तुम्ही जाणून बुजून करता की काय? जर पवना निर्मिती होऊन शनी जर बाकीचं इतकं मोठं साम्राज्य उभं राहतं, MIDC उभे राहतात, त्या वारसांना नोकऱ्या का नाही? आम्ही वेळोवेळी कलेक्टरकडं, महानगरपालिकेकडं आमच्याकडे पत्र व्यवहार आहे, त्याच्या पोचेल, कुणीच आमच्याकडे का लक्ष देत नाही? म्हणजे आम्ही या भारतामध्ये लोकशाहीमध्ये राहायचं की नाही हा पण प्रश्न आमच्या समोर उभा राहतोय. आणि निश्चित मला वाटतं 3 तारखेला जी बैठक होणार आहे त्या बैठकीला तुमचे लोकप्रतिनिधी आहेत, विद्यमान आमदार आहेत, माजी राज्यमंत्री आहेत आणि विद्यमान खासदार आहेत. हे तुम्ही निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आहेत. मुख्यमंत्र्यांच्या दालनात बैठक असल्यामुळे तुमच्या लोकप्रतिनिधींना बोलवलं. तुमच्या लोकप्रतिनिधींवरती तुमचा विश्वास नाहीये म्हणून तुम्हाला जायचं होतं. नाही, पहिली गोष्ट म्हणजे आम्ही वेळोवेळी गेले 60 वर्ष 2 अध्यक्ष आमचे वया झालं म्हणून गेले, तिसरं अध्यक्ष आमच्या बरोबर आता बसलेले आणि आमची मला वाटते 50शी चाललेली आहे. वेळोवेळी आम्ही हीच मागणी केलेली की मुख्यमंत्री किंवा कॅबिनेट समोर आम्हाला नेऊन बसवा, पण तसं कधीच झालेलं नाही. आतापर्यंत मी मगाशी बोलल्याप्रमाणे 2 वेळेस आमदार होऊन गेले. बाळा भागडे पण 10 वर्ष होते, अण्णा पण 10 वर्ष आहेत आणि खासदार 3 वेळेस म्हणजे 15 वर्ष आहेत. आम्ही आता पण पत्रव्यवहार आमच्याकडे आहे की आम्ही मागणी केली की मुख्यमंत्र्यांसंग आमची मिटिंग लावा. काल मिटिंग नाही लागत आमची, पण महेश लांडगे साहेब जर 8 दिवसापूर्वी पत्र देतात 18 तारखेला आणि तुमची जर 3 तारखेला मिटिंग लागते तर हे कुठल्या दिशेला तुम्ही नेताय? ही लोकशाही आहे का? मग एक असा आदेश काढा की धरणग्रस्तांचं पुनर्वसन आम्हाला करायचं नाही. प्रतिनिधीला बोलवलंय ना मिटिंगला, मग तुम्हाला बोलवलं नाही तो राग आहे का? नाही, आम्हाला राग नाही. वरती तुमचा विश्वास नाही. आमची भूमिका पत्रकारांच्या मार्फत एवढीच आहे की आमची ही जी काय तळमळ आहे हे आमच्या प्रतिनिधींनी त्या कॅबिनेटमध्ये मांडावी. एवढ्याच मार्फत भूमिकेसाठी आम्ही आज ही पत्रकार परिषद बोलवली आहे की आमच्या व्यथा तुम्हाला कळाव्यात आणि जमलंच तर आमच्यासारख्या एखाद्या कार्यकर्त्याला जर बोलवलं. लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या इथून आहे, परंतु त्यांनी सुद्धा आणखी एक प्रश्न मांडावे आणि ते मांडण्यासाठीच ही पत्रकार परिषद आहे. त्याच्यातून जे आम्हाला मांडण्याविषयी ते मांडल्यानंतर त्यांच्या हे लक्षात यावं हे आम्हाला हेच सांगायचंय की आज पत्रकारांच्या समोर 340 लोकांना 7.5 एकर पर्यंत वाटप झालेली यादी आहे. मावळ तालुक्यामध्ये 3000 एकर जमीन शासनाची शिल्लक आहे. तुम्ही या बैठकीच्या पूर्वी जी पत्रकार परिषद घेताय म्हणजे तुम्ही काही शासनाला इशारा देण्याचा प्रयत्न इशारा करताय? देण्यासाठी करतोय. जर आमचा निर्णय 3 तारखेच्या मीटिंग मध्ये आम्हाला खात्री आहे की जोपर्यंत पवनेचा विषय संपत नाही तोपर्यंत ते पाईपलाईन करू शकत नाही. त्यामुळे पवनेचा निर्णय हा 3 तारखेला होणार आणि तो त्यांनी घ्यायचा, तो आम्ही म्हणतोय तसा घेतला पाहिजे. 9 मे 1973 प्रमाणेच तो झाला पाहिजे. पवनेचा विषय त्याच्या मीटिंगच्या अजेंड्यावरती नाहीये, पूर्ण वाचनाचा विषय. हो, ते आमच्याही लक्षात आहे, पण तो विषय झाल्याशिवाय पुढे सरकत नाही. फक्त त्यांना त्याच्यात खिचडी करायची नाही म्हणून त्यांनी तो विषय त्यांनी टाळलेला आहे. पण पहिला विषय अजेंड्यावरती तोच असणार आहे कॅबिनेटच्या की पवनेचं पुनर्वसन काय.
कारण अण्णा पण तेच म्हणलेत आणि बाळा भेगडे पण तेच म्हणलेत की हा तुमचा विषय पहिला होईल आणि नंतर पाईपलाईनच्या संदर्भात आपण पुढे जाऊ. त्यामुळं आमचे जे प्रतिनिधी आहे त्यांच्यावरती आमचा विश्वास आहे. त्या दोघांनी आम्हाला ते सांगितल्यामुळेच आम्ही ह्या आज पत्रकार परिषदेत आम्हाला जायचं नाही. आमची भूमिका त्यांच्यापर्यंत पोहोचवायची. पाणीच आमचं नेत्याचं पाहून येतलं, पाणीच आमचं नेत्याचं. आपण त्यांच्या प्रश्नाचं थेट टू थेट उत्तर आपण देत नाही. त्याच्यामध्ये नाही तसं नाही. काय झालेलं आहे, हा प्रकल्प आहे 60 वर्षापूर्वीचा. ह्याच्यामधले जे काय अडाके तडाके जे काय आहेत हे पेपर शासन पण उपलब्ध करून देत नाही. आज मला वाटतं अण्णांकडे पण ह्याच्यातल्या बऱ्याचशा पेपर नसणार आहेत किंवा बाळा वेगळ्याकडे पण नाहीयेत. त्यामुळे नक्की फॅक्ट काय हा पदाधिकाऱ्यांना पण माहिती नाही. हा त्यांचा दोष नाहीये, हा प्रशासनाचा दोष आहे. प्रशासन काही पेपर लपवते. बाळा भेगडे 10 वर्ष आमदार होते. सुनील अण्णा शेळके 10 वर्ष त्यांचे टर्म झाले होईल काही वर्षांमध्ये. त्यांच्यापर्यंत अजून तुम्ही कागदपत्र पोहोचवले माहितीच नाही. पोहोचवले तर आम्ही आमच्याकडे कागदपत्र पोहोचले नाही. हे जे जुने पेपर आहेत, ह्या ज्या याद्या आहेत, हे त्यांच्यापर्यंत पोहोचले नसाव्यात. ते आम्ही आता त्यांना दिल्यात. त्याच्यावरती अभ्यास नाही. आता त्यांचं जे मत आहे की जमीन उपलब्ध नाही, तर त्यासाठी आमच्याकडे ही 3000 एकरची मावळमधली उपलब्ध शासकीय जमीन आहे. याचा त्यांनी विचार करावा. दुसरा मुद्दा, ते जे काय म्हणतात 2 एकर द्यायचं शासन म्हणतंय, त्याच्यासाठी आमच्याकडे हा पूर्वी झालेल्या 340 लोकांना जे दिलेले त्याचा आमच्याकडे हा डाटा आहे. दुसरा मुद्दा, हा 9 मे 1973चा जो प्रशासकीय आदेश आहे, ज्याच्या आधारे हे 340 लोकांना त्यांनी जमीन वाटप केल्या, तो आमच्याकडे आहे. एकूण 70चा आदेश आहे. तिसरा मुद्दा, ते म्हणतात की मूळ मालकाला देता येणार नाही, पण आमच्याकडे 328 एकर मूळ मालकाला दिलेला हा सुद्धा डाटा आहे. मग एकाच प्रकल्पामध्ये वेगवेगळे कायदे असे असतात का? बापाला 2 मुलं आहेत, एकाला 1 न्याय आणि एकाला 1 न्याय असा होऊ शकतो का? आणि मग जर होत असेल तर ही लोकशाही आहे का? 2 हा एकर प्रश्न. वाटपाचा जो विषय आहे, तर 2 एकर वाटप तुम्ही सगळे शेतकरी घेणार आहात का? त्याला संमती आहे का? हो. आमचं पण पहिलं 2 एकर प्लस 2 एकर अशी ही भूमिका आमची आहे, जी कलेक्टरच्या समोर सर्व विश्वासात घेऊन लोकांना तडजोड म्हणून केलेलं आहे. त्या मुद्द्यावरती आम्ही काय आता तुम्ही या सगळ्या पेपर सांगत होता हे सगळे पेपर तुमच्या लोकप्रतिनिधीपर्यंत पोहोचवले. पोहोचवले. मग शिरस्तर दादा म्हणत होते की शेतकरी आणि धरणग्रस्तांमध्ये काहीतरी मतभेद करण्याचा प्रयत्न केला जातो. मग हे कोणामार्फत होते? अधिकारी त्यांचा म्हणण्याचा उद्देश असा होता, जी काय आता मिटिंग आहे त्या मिटिंगला जे काय आम्हाला निमंत्रित न करता परस्पर जे काही मिटिंग घेत आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था आहे की शेतकऱ्यांच्या ज्या काही मुख्य भूमिका आहेत त्या मुख्यमंत्र्यांपर्यंत न पोहोचवता परस्पर निर्णय घेण्याचा जो काही कॅबिनेट कडनं जो काही प्रयत्न होते त्या संदर्भामध्ये त्यांचं म्हणणं होतं. कॅबिनेटची जी बैठक आहे, परत विषयाचे परत दोन हे होत आहे. पवना धरण जेव्हा निर्मिती झाली तेव्हापासून आतापर्यंत ते जेवढं चर्चेत नव्हतं तेवढं जलवाहिनीच्या प्रकरणात ते चर्चेत आलं. पुनर्वसनाच्या विषयाने ते चर्चेत नव्हतं. आणि आता सरकार दरबारी जो प्रश्न प्रामुख्याने घेतला जातोय तो फक्त जलवाहिनीचा आहे. मग तुमचा पुनर्वसन झालं तरच तुम्ही जलवाहिनी देणार आहे का? सहजासहजी जलवाहिनीला तुमचा विरोध मवाळ होणार आहे का तुम्हाला जर पुनर्वसन तुमचं झालं तर? आणि जर तुम्ही असं करणार असाल तर मग ते 3 लोक जे गेले किंवा 12 लोक जखमी आहेत त्या सगळ्यांवरती तुम्ही कसं बांधणार? त्यांनी आता तुम्हाला त्याचं उत्तर दिलेलं आहे खरं तसं विस्तारित अध्यक्षांनी की मुळात आताचा जो काही प्रश्न आहे आमचा पवना धरणग्रस्त संयुक्त संघटनेच्या वतीने जे काही गेली 60 वर्षापासून प्रलंबित प्रश्न आहे तो प्रामुख्याने प्रथम प्राधान्याने सोडवण्यात यावा यासाठी सरकार दरबारी आमचे अनेक वर्षापासूनचा अर्ज विनंत्या आंदोलन चालू आहे. तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील साहेब यांच्या समोर झालेल्या 19 मे 2023च्या मीटिंगमध्ये त्यांनी पवना परिसरामध्ये 2 एकर, पवना परिसराच्या बाहेर 2 एकर असं एकत्रित 4 एकर क्षेत्र देण्याचं मान्य केलेलं आहे. त्याच्या अनुषंगाने पुनर्वसन मंत्री असतील, जलसंपदा मंत्री असेल, मुख्यमंत्री असतील आणि स्थानिक पदाधिकारी असतील यांनी त्याचा पाठपुरावा करून प्रथम आमचं पुनर्वसन करावं आणि त्याच्यानंतरच्या ह्या ज्या काही दुय्यम मागण्या आहेत त्याचा मजबूत आमचा 100% विरोध राहणार. पवना बंदिस्त लाईनला पण राहणार, पवनाच्या मजबूतीकरणाला पण राहणार आणि पवनातले जे काय पवना धरणाच्या संदर्भामध्ये जे काय इतर प्रशासनाला जे काय कामं करायची असतील जोपर्यंत आमचं धरणग्रस्तांचं पुनर्वसन होणार नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारचं काम आम्ही करून देणार नाही. ही आमची 3 तारखेपर्यंत तुम्हाला काही निरोप नाही आला किंवा या संदर्भात काही कळवलं नाही काही उपोषण किंवा काय पुढचं 3 तारखेच्या आतमध्ये काय करणार ठरवलं? आम्ही त्या संदर्भामध्ये प्रशासनाला वेळोवेळी निवेदन दिलेले आहे आणि आता तुमच्या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून पण सांगतो 3 तारखेला जर का आमच्या धरणग्रस्तांच्या
पुनर्वसनासंदर्भामध्ये ठोस आणि लेखी स्वरूपामध्ये जर का काही निर्णय घेतला गेला नाही तर आम्ही आगामी काळामध्ये अत्यंत तीव्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी उभारू आणि त्याची जी काय परिणाम असतील ते शासनाने त्याची जबाबदारी स्वीकारावी असं आपण या ठिकाणी आम्ही आपल्याला सूचित करतो. 3 लोकांचं बलिदान गेलं त्यासाठी आतापर्यंत आंदोलने झालेली आहेत पण काही फरक पडला नाही. तुमच्या 3 तारखेनंतर आंदोलन काही फरक पडेल असं वाटतं का? नाही, निश्चितपणे मुळात जे काही यापर्यंत बलिदान गेलंय ते खरं तर खूप दुर्दैवी आहे. इथून पुढे परत कोणाचंही बलिदान न होता आम्हाला न्याय कसा भेटेल यासाठी जी प्रेस कॉन्फरन्स खरं तर आयोजित केलेली आहे. वास्तविक पाहता तेव्हापासून काहीच झालं नाही अशातला भाग नाहीये. आता चालू याच्यामध्ये 19 मे 2023 नंतरून शासन दरबारी 2 एकर पवना परिसरात 2 एकर इतरत्र याप्रमाणे 4 एकरचं वाटप करण्यात यावं यासाठी पुनर्वसन मंत्री यांच्याकडे माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडून प्रस्ताव गेलेला आहे. तो प्रस्ताव अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि त्याच्यामध्ये निश्चितच 4 एकर प्रमाणे पुनर्वसन करून हे शासन आम्हाला न्याय देतील या न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये आम्ही आहोत. एक मुद्दा फक्त शेवटचा एक मुद्दा तुम्हाला सांगू इच्छितो. एक मिनिट. माननीय महेशदादा लांडगे यांची सुद्धा आम्ही एका आपल्या न्यूजच्याच माध्यमातून जी काय बाईट पाहिली त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी नमूद केलंय की हा जो काय बंदिस्त पाईपलाईनचा प्रश्न आहे, जे काय पुनर्वसनामधले जे काय प्रलंबित शेतकरी आहे त्या सर्वांच्या प्रश्नाची सोडवणूक केल्यानंतरच आम्ही करूया. हे आम्ही प्रेसच्या किंवा त्यांच्या बाईटच्या माध्यमातून पाहिलंय. माननीय खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांना आम्ही व्यक्तिशः 1 महिनाभरापूर्वी भेटलो होतो. त्यांनी सुद्धा आम्हाला आश्वासित केलेलं आहे की तुमचा जोपर्यंत पवना धरणग्रस्तांचा प्रश्न सोडवला जाणार नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही प्रकारचं कामकाज करणार नाही. विद्यमान आमदार सुनीलांना शेळके असतील हेही वारंवार आमच्या या मताशी आम्हाला पूर्ण त्यांचा पाठिंबा आहे. माजी राज्यमंत्री बाळाभाऊ बेगडे याही मान्यवरांचा आम्हाला या मागणीला पाठिंबा आहे. नवे तर तालुक्यातील सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांचा आमच्या वेळोवेळी झालेल्या आंदोलनाला पाठिंबा आहे आणि त्या सर्वांचा आम्हाला 2 एकर अधिक 2 एकर याप्रमाणे 4 एकर वाटप व्हावं यासाठी त्यांचा पूर्णपणे आम्हाला पाठिंबा आहे आणि त्यांचंही म्हणणं आहे की जे यापूर्वी 9 मे 1973च्या GR प्रमाणे जे काही वाटप झालेलं आहे त्याच पद्धतीने उर्वरित खातेदारांचं वाटप करण्यात यावं. 340 खातेदारांचं वाटप झालेलं आहे. त्याच पद्धतीने सर्वांना समान न्याय देता येईल या पद्धतीने आपण वाटप करून राज्य शासनाने आदेशित केला आहे. येणाऱ्या माननीय मुख्यमंत्री साहेब किंवा संबंधित मंत्रालय त्याच्यावरती नाही करून आम्हाला पुनर्वसनाची मागणी आमची करतील अशी आम्हाला अपेक्षा. आता 50 वर्ष झाली जमीन नाही. आता 50 वर्ष झाली जमीन आम्हाला शेतकऱ्या धरणग्रस्तांना मिळालेली नाही. आता ह्या 5-10 वर्षात सुनीलांना शेळके आमदारांनी हा उठावा धरून कसतरी आता 2 एकर ते 4 एकरवर आणलेली. आतापर्यंत काय झालं नव्हतं. हे आपल्या शेतकऱ्यांनी समजून पहिली बाजारात पाडून घ्या त्याचा ज्या आपण करून घ्या. 2 एकर मंत्र्याकडून मुख्यमंत्र्याकडून पालकमंत्र्याकडून त्यांच्याकडून लिखी घ्या आणि आपलं जमीन शेतकऱ्यांना वाटप करा.